काय आज उपवास आहे तुझं? होय. 10 वेळा सांगू म्हणजे किती सांगितलं ते सांग माका आधी. तू कधी सांगितलंस माका की बाबा तू माझा आज उपवास हा? नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आज काय सप्त्याक जाणार आज हा मॅडमचा उपवास आहे. तुझं पण आहे की उपवास? हा आहे तर सगळं उपवास आहेत आमच्या. एकच आहे खायचो तो हरताळ का ना, बाकी आहे तो उपवास नाही. आणि आमचे काय सगळे उपवास सारखे. आम्ही काय कामाडी माणसा. हे रे दिवसा भर रे पोट ना. आम्ही घरातल्याने उपवास धरूच असता. कामाड्या माणसाने उपवास नाही धरूच असता. आमचा कसा हे रे दिवसा भर रे पोट. हा तर इकडं होतं आपली सकाळची नेहरीला भाकरी. आज 2च भाकरी, कारण एक खाणारा नाही, एक खाणाऱ्याचा उपवास आहे. त्याच्यामुळे एक आणि वाकाच. पप्पा काय गेले सकाळी, ते काय नेहरी वगैरे करून जायत नाही. हे पेपर फुटे ऐकून ना कंटाळलो बातमी बघून कसं माहिती. एकदाच काय तो सोक्ष लावायचो. मोदी चोरासारखं गप्पणी बसला, तो येत नाही यांच्यासमोर. तर मग मॅडम बोलत होते आज फोटोशूट करायचो. डोंट टच मी, तू अंगण आहे. मग तूच येत होता आता हात मी ते पुसायला येते. हा पुसायला. हे बरं आहे. मग तेव्हा टच झालं नसतं. नाही मी केलं, जेव्हा समजलं. जेव्हा समजलं. जरा शान आहे त्याला. कैसून आता शान काय व्हिडिओ शान नाही भेटत इकडं. गोरवा नाहीत आमच्याकडे कोणाची. आणि शान करू तर काय तू काय उपासना गप्पने आराम कर. जेव असा काय घेऊन या इथे. आता सोडला नाही असते गोरवा. तू का आत्ता ठेवला की सकाळीच गोरवा 7 वाजता सोडतात. मारलं जातं सकाळचे 8 वाजले. 1 तास झालो. लोकांनी शान फेकून दिला आणि गायरे येत ना गायरे येत ना गायरे. आणि तू हस की अजून झोपली होती. मी एडिट करी होतो. एक रील एडिट केली, इंस्टाला अपलोड पण केली. बघ तू. जर आपल्याला कोणी इंस्टाला फॉलो केला नसेल तर इंस्टा आय डी देखील आपण मेन्शन केलेली आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते जाऊन चेक करा. इंस्टा आय डीने लगेच ताबडतोब आपल्याला फॉलो करा. आणि जी आजची रील बनवली आहे भन्नाट, ती रील बघून लाईक करा आणि कमेंट देखील करा कशी वाटली ती. ओके. भन्नाट रील एडिट केली आणि बनवली. बघितलं तू काय? कधी बघितलं? मी काम करत होती, नेट पण चालू. अरे काय काम करत होतं सांग मग. का सकाळी उठून डबा तू बनवला. अरे बाप रे. अजून काय केलं? चला आपण आता देखील नेहरी वगैरे नाश्ता वगैरे करूया आणि कल्टी मारूया. आता कशा टच केलं? मी खाल्लंय. लाईट नाही गेली त्यात ना आज. म्याव मांजराने की जातीच त्याच्या पाटणं असतात. गायस आपण तर आलोय आता घरी. वाजले संध्याकाळचे 6. तर इकडे मॅडम मस्तपैकी गाणे बिणे लावून ना कामा करतात. दरवाजा लावून अगदी मस्त आतमध्ये एकटाच. का आज दिवसभर तर एकटाच होता. आई देखील गेली होती लावणी लाव माझ्यासोबत बागेत. त्याच्यामुळे आमची मॅडम आज एकटीच होती घरामध्ये. मग काय केलं एकटा दिवसभर? काय केलं म्हणजे कामच करत होती. त्या मला काय केलं? अशी हजेरी घ्यायची असता रोज माहित आहे. तर काय जसं काय मला मदत करणार म्हणजे समजवू नको काय कामं केलं असते. फसलेली नव्हती माझी कामं, मीच केली. तसं पेमेंट भेटत ना त्या कामावर. म्हणजे कामं पास करू कवियत बाबा. ही कामं केलंस तसे कामं पास करणार तसे होणार ना ते. आता मदत करते काय करून ये आणि ह्याला मदत कर.
तो मी पटापट बनवायला लागले. काय ता पुरण हम्म. पुरणपोळी. हम्म. आजच्या मेनूला आज उपवास असल्यामुळे ना मॅडम मेनूला आहे पुरणपोळी आणि काय काय हा. अजून सगळं बनवायचंय. चपाती. अरे बाप रे सगळा बनवूचा. हा म्हणजे कोंबड्यांका उघडलं. हा बाहेर आहे. वा म्हणजे आता तुझ्यासोबत ही दोघं जण होती ना हम्म. तुझी पाठ राखणे. ती खाय पुरतीच आहे. हे काय पुरण हा. आणि ही पोळी पुरण पोळी पुरण बाई जा पोळी. उडांगो करून घे. पाणी तापला. हा तापलेला आहे. आई ठेवचा पाणी तापूस. उतरून घे आता. मी आता सारखं उठत नाही बसणार. हे जरा 2-3 करून घेते. हा ओके ओके मॅडम. पातळ करक दे पातळ काय पुरणपोळी. मला जमते तसं मी करते. मी असं फर्स्ट काय? टाइम करते. ओके त्याच्यात First time. कमेंट्स पास करू नकोस. अरे त्याच्याशिवाय समजत नाही माणसाला म्हणजे पण मी कोणती करते ना, चुकी मग काय. चांगल्यासाठी बोलायचं की अरे तू पण कधी बोलायचं कसं बस माहिती आता. आहे आता चांगला माहिती आहे आपण काहीतरी बोलायच्या नंतर मग समजतं बाबा ही माझी चुकी आहे. मग पुढच्या टायमात आपण ही चूक सुद्धा अरे नाही हो पाहिजे. पण मी काय बोलते मी करते ना. मग मी काय म्हणतोय मी तुका बोलतोय. मैद्याचा मैदा कसून आणलं होतं. होता यार घरात काही सामान नाही. मग आज फक्त भात नाही फक्त भाकर आहे भाकरी नाही, चपाती. चपातीच भात नाही. ऐसा कैसा होगा. माका 5-6 तरी चपाती लागते पोटाच्या मनाने. खा जरा आणि ते हे कमी कर. मग म्हणूनच म्हणतोय पोटाच्या मनाने 5-6 चपाती लागते माका. अरे खा बनवायचे तेवढे. असा काय ओके. चपातीने काय वाटाण्याची भाजी वाटाण्याची उसळ उसळ. चवळीची भाजी वाव. मिरची फ्राय. लुक ॲट डिश. ते मी हे करून चला आपण आता जाऊया जरा फ्रेश वगैरे होऊया. हिला आता मी अवतार बघत असाल तुम्ही काय तो लावण्याचा अवतार म्हणजे काय तुमका तर माहिती आहे काय नव्याने सांगू नको. म्हणून आता आपण जाऊया फ्रेश वगैरे होऊया तोपर्यंत आपण मोबाईलला चार्ज करूया. काय म्हणतात ना मंडळी. तर आपण परत कमबॅक केलं आहे आपल्या ध्येयाकडे. तर बघता बघता बघितलं तर काय ही पुरणपोळी की कोणता नकाशा आहे. जरा असे फिरून बघू असे फिरून बघू. फाड. आहे गरम गरम लागतं. असे फिरू खायचे आहे ते खायचो नकाशा मग समजत. पूर्व पश्चिम उत्तर ते दक्षिण ते पूर्व हे पश्चिम असतं उत्तर बघ दक्षिण. मच्छीचा. काय तर मच्छी असतात ती वागड्याची तशी वाटते. वा मग ह्याची ना काय म्हणतात ते का ते वागळ्याची. याचावाला पाटे शेपटीवाला. तो स्टार. अरे पण तुझं उपास ना आणि त्या पुरणपोळीला असं काहीतरी तू मच्छीचं त्याला हे देतेस. मी शेफ सांगितलं. शेप कशाला आपण नकाशा बोलू त्याला पण तू असं बोलतेस. त्यात का आला. मला तर हे पटत नाही आहे तुझं बोलणं. आणि आता मॅडम त्या मैद्याच्या पिठात गव्हाचा पीठ मिक्स करता म्हणजे बरोबर लाटत नाही होते. गोल येत नाही होते गोल. का मैद्याच्या पिठांना लाटता येत नव्हते ते का बरोबर. म्हणून तर आता परत त्यानं गव्हाचा पीठ मिक्स केला. तर असे इकडे एवढे छोटे छोटे केला ना 1-2 आणि ह्यो तिसरा नकाशा असे 3च केला ना पुरणपोळी. तर आम्ही 4 माणसं अजून 2-4 बनवीत आणि बास करीत. अरे उपवासाचं जेवण बनवायचं तुला ही उपवासाचं भाजी अजून जेवण बिवण बनवूचा त्याचा. तर आज स्पेशलला आहे आषाढी एकादशी असल्यामुळे आषाढी एकादशी. आषाढी मराठी माणसाचं नित्य जीवन. अरे मी तू बोलक देशी तेव्हा ना नाही, तो चुकला. आषाढी एकादशी आणि दुप्पट खाशी अशी आपली थोर व्यक्ती बोलत होते. पहिलेचे पूर्वीचे मच्छर बघ काय करतात ते. तुला धुळी घालता येत पूर्वी नाही. मी सांगितलं ती तुका दरवाजा उघडा ठेवला असेल. ना बंद करून गेले आया गेले परत खत मारू केली. तर इकडं ऑलमोस्ट झालेला हळूहळू आता. आता कुकर का काय लावलं वाटाणे लावले. इकडं वाटाणे इकडं तवसर पुरणपोळी होतात. पण पुरणपोळी ना गरम गरम खाऊ मस्त. त्याच्या खाली काय भात या इकडं पुरण जास्त होत वाटतं. मग ठेवून दे. ओके ठेवून दे. परत नेक्स्ट टाइम केव्हा तरी बनवू मग उद्या परवा. त्याच्यासाठी वेळ पाहिजे. उद्या परवा. आणि मी अरे 4 तुझ्या वाजल्यापासून तयारी करते. अरे मेरे को बता दिन भर तेरे को कामीच काय है वेळीच वेळ है बाकीची कामं तू तेरे पास कितना वेळ है तेरे पास फिर भी ऐसाच बोलता है तू वेळ नाही कुछ नाही काय भी बोलता है.
गांडो छोकरो. चला आपण आता जरा मदत करूया मॅडमला. बिचाराचा उपास आहे, दमला. तोंड चालवायचं. थोडा जरा लाटून बिटून देते ते काय तेवढीच ते का मदत येते. बाय. Yeah.